सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजने करूया अमित। दरम्यान पाकच्या खासदाराने पाक पंतप्रधानांना खडे बोल सुनावलेले आहेत। इनका पता नहीं कौन सा कायद वो इंडिया के इन मामलात के ऊपर एक स्टेटमेंट नहीं आई। जनाब डिप्टी स्पीकर साहब, मुझे टीपू सुल्तान के वो एक कॉल याद आ रहा है कि अगर एक लश्कर जिसका सरदार शेर हो और उसके साथ लश्कर में गीदड़ हो तो वो शेरों की तरह लड़ते हैं। अगर शेरों का लश्कर उसका सरदार गीदड़ हो तो वो नहीं लड़ सकते, वो जंगे हार लेते हैं। इस वक्त बॉर्डर पे खड़ा वो फौजी जो हमसे तवक्को रखता है कि हमारा लीडर जो कौमी लीडर होता है या जो वजीर आजम होता है वो आईना होता है, वो फेस होता है, उसकी तवक्को है कि हमारी सियासी क़यादत वो दलेरी के साथ मुकाबला करेगी। जी वाइंड अप करें जुम्मे का टाइम है। आखिरी 2 मिनट दे जी। लेकिन जब आपका वजीर आजम, जब आपका लीडर बुज़दिल हो, वो मोदी का नाम ना ले सके, उसको आप क्या पैगाम दे रहे बॉर्डर पे लड़ने वाले जवान को? तर आपण बघतो पाकिस्तानच्या खासदाराने पाक पंतप्रधानांना खडे बोल सुनावलेत। एकीकडे शहबाज शरीफ मोदींचं नाव घ्यायला घाबरतो असं शहीद अहमद यांनी म्हटलेलं आहे, तर पाकिस्तान खासदाराने संसदेमध्ये शहबाज शरीफ यांना झापलेलं आहे। दरम्यान पाकिस्तानचे खासदार शाहिद अहमद यांनी त्यांच्याच पंतप्रधानांना खडे बोल सुनावलेत। दरम्यान पुढे एक मोठी बातमी समोर येते, यंदाची IPL अखेर स्थगित करण्यात आलेली आहे। तर सुरक्षेच्या कारणास्तव BCCIने ही IPL रद्द केली आहे। IPL कधी होणार हे सध्या अस्पष्ट आहे आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हल्ल्यामुळे ही IPL रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अमित, IPLचे 12 सामने सध्या शिल्लक राहिलेले होते आणि केंद्र सरकार टीम मालकांशी चर्चा केल्यानंतर BCCIने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। तर BCCIने हा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला IPL संदर्भात। यंदाची म्हणजे 2025 या वर्षीची IPL अखेर स्थगित करण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव ही IPL स्थगित करण्यात आली आणि ही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली। खरं तर IPLचा मोठा चाहता वर्ग जगभरामध्ये आहे, पण सुरक्षा सगळ्यात आधी आहे, त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आपण भारतासाठी घेतलेला आहे। त्यामुळे IPL ही रद्द करण्यात आली। IPL कधी होणार हे सध्या अस्पष्ट आहे, मात्र पाककडून सुरू असलेल्या हल्ल्यामुळे IPL रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। निश्चितच अमित, सुरक्षेची खबरदारी सरकारने घेतली आणि त्यामुळेच IPL रद्द करण्याचा निर्णय BCCIने घेतला आहे। आणि एक मोठी बातमी समोर येते, अजित डोवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। तर अमित शहांच्या निवासस्थानी सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे। अगदी अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, कारण सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि काल रात्रीच पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। आणि सध्या डोवाल आणि शहांमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। तर अजित डोवाल आणि शहांमध्ये नेमकं काय बोलणं होतंय, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीमध्ये साऊथ ब्लॉक इकडे एक उच्चस्तरीय बैठक झालेली आहे। आणि पश्चिम सीमेवरील सुरक्षा परिस्थिती आणि सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल तयारीचा या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे। या बैठकीला संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे देखील उपस्थित असणार आहेत। अमित, आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंह आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सुद्धा उपस्थित होते। ही बैठक झालेली आणि अत्यंत महत्त्वाची बैठक आपण फोटोमध्ये बघतोय। देशातले अत्यंत आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे चेहरे आहेत, जे ऑफिसर्स आहेत, ते सगळे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। सर्वच सुरक्षा दलांचे प्रमुख आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत ही बैठक पार पडते आहे। नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक इथे एक उच्चस्तरीय बैठक पार पडते आहे।
जे काही सीमेवर तणाव सुरू आहेत आणि जे काही पाकिस्तानकडून भारतावर हल्ले केले जात आहेत त्याचा पाकिस्तान सडेतोडपणे उत्तर देत आहे। पण याच पार्श्वभूमीवर आणखी काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात देखील आता ही बैठक सुरू प्रियंका, आहे। आपण पाकिस्तानला अगदी सडेतोड उत्तर देतोय। पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे। खरं 2 दिवस झाले आपण पाकिस्तानला ज्या पद्धतीने उत्तर देतोय हे पाकिस्तानला पण कळत नसेल की नेमका कुठून हल्ला होतोय। तर पुढची महत्त्वाची बातमी येते, दिल्ली केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। तर जे पी नड्डा सर्व आरोग्य केंद्र आणि आरोग्य सुविधांचा आढावा या बैठकीतून घेणार आहेत आणि या बैठकीत देशभरातील सर्व रुग्णालय आणि आरोग्य सुविधांचा देखील आढावा घेतला जाणार आहे। अगदीच युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा असेल, कारण या बैठकीमध्ये देशभरातील सर्व जी रुग्णालय आहेत किंवा ज्या ज्या आरोग्य सुविधा आहेत या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे। कारण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर कधीही कुठेही काहीही आपत्कालीन परिस्थिती ओढावू शकते आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य मंत्रालयाच्या सर्वच अधिकाऱ्यांना आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत आता देश पातळीवर कुठली काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात ही मीटिंग बोलावलेली आहे। पण प्रियंका, भारत हा सगळ्या गोष्टींसाठी सज्ज आहे। आपण बघतोय या बैठका होत आहेत, ज्या पद्धतीने नियोजन केलं जात आहे, भारत सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे। दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। आपण बघतोय बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत। आता बँकिंग सेक्टरवरती पाकिस्तानकडून सायबर हल्ले होण्याची शक्यता आहे, या संदर्भात ही महत्त्वाची बैठक आहे आणि त्यामुळेच बँक अधिकारी, अर्थतज्ञ आणि सायबर सुरक्षा सल्लागारांसोबत ही महत्त्वाची बैठक अर्थमंत्री घेत आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही बैठक बोलावलेली आहे। पाकिस्तानकडून वारंवार सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न भारतावर केला जातोय, त्याच दरम्यान बँकिंग सेक्टरवर सुद्धा हे सायबर हल्ले होऊ शकतात आणि त्याचीच काळजी आधीच घेण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे। आणि त्या हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। भारत पाकिस्तान मधील तणावाचा IPL ला फटका, सुरक्षेच्या कारणास्तव BCCI कडून यंदाची IPL अनिश्चित काळासाठी स्थगित। अजित डोवाल अमित शहांच्या निवासस्थानी दाखल। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर अजित डोवाल आणि अमित शहांमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू। पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर दिल्लीत उच्चस्तरीय बैठका सुरू। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक। पंजाबच्या होशियारपूरमध्ये सापडलं पाकिस्तानने डागलेलं मिसाईल, पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू। चंदीगडमध्ये विमानतळ परिसरात ड्रोन दिसल्याची माहिती। चंदीगडमध्ये प्रशासनानं सायरन वाजवून दिला अलर्ट, प्रशासनानं सतर्क राहण्याच्या दिल्या सूचना। जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, जैश ए मोहम्मदच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा, BSFची मोठी कारवाई। जैसलमेरमधून पाकड्यांकडून हल्ला करण्यात आल्याचा पुरावा समोर। जैसलमेरमधील स्थानिकांच्या शेतात जिवंत बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ, सुरक्षा दलाकडून तपासाला वेग। भारताकडून पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक, बगलिहार धरणाचे दरवाजे उघडले, सियालकोटसह इतर भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण।